केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 4 दिवसांपूर्वी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि यानंतर पालक आणि कुठेतरी जे परीक्षार्थी आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारचा एक विचार सुरू झालेला आहे, एक विचारमंथन होत आहे. मराठी माध्यमातून ज्यांनी परीक्षा दिली तर त्यांच्याबाबत एक खूप अतिशय चिंताजनक अशी बाब समोर आल्याचं काही वृत्तपत्रांमधनं छापून आलेलं आहे. मराठी माध्यमातनं ज्यांनी परीक्षा दिली त्यापैकी एकही सिलेक्ट झालं नसल्याचं समोर आलेलं आहे आणि यामुळंच पालक एक चिंताक्रांत आहेत. सोबतच परीक्षार्थी देखील आता आपलं पुढे वेगळ्या पद्धतीनं आणखी काही याला पर्याय आहेत का याबाबत विचार करत आहेत. नेमकं अशा पद्धतीनं का झालंय आणि याचे परिणाम भविष्यात का होतात हे जाणून घेण्यासाठी आज आपण मार्गीचे संचालक प्रवीण चव्हाण सर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. गेले अनेक वर्ष ते या क्षेत्रामध्ये काम करतात. सो चव्हाण सरांनी इतका अधिकारवाणीनं या क्षेत्राबद्दल कोणी बोलू शकणार नाही असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही चव्हाण सरांकडे आलेलो आहेत. सर स्वागत आहे. थँक्यू. UPSCचा जो रिझल्ट लागलाय तो त्याकडे तुम्ही कसं पाहताय? आत्ताचा हा UPSCचा रिझल्ट आहे त्याच्याबद्दल आपण म्हणलं तसं काही वृत्तपत्रांमध्ये आलेली चर्चा होती की मराठी माध्यमातले विद्यार्थी फारसे झालेले नाही आहेत आणि एक शिक्षक म्हणून मी साधारणतः 97 सालापासून हे शिकवतो आणि माझा हेतू हाच आहे की मराठी माध्यमात काम करणाऱ्या लोकांनी जास्तीत जास्त सक्सेसफुल व्हायला पाहिजे. पण या वेळेला आपल्याला असं दिसतं की मराठी माध्यमातून 33 विद्यार्थी होते पण एक 3 विद्यार्थी साधारणतः इंटरव्ह्यूवर गेले होते. आता याच्यात 2 गोष्टी आपल्याला दिसतात की मराठी माध्यमातले विद्यार्थी अचानक मागे नाहीत पडायला लागले. आता त्याच्या मागच्या वर्षी झालेला होता, त्याच्या मागच्या वर्षी झालेला होता, पण हे प्रमाण संपूर्णपणे कधीतरी असं झालं की सगळ्याच गोष्टी जुळून आल्या नाहीत आणि तो विद्यार्थी किंवा ते जे इंटरव्ह्यूला 3 जण गेले होते ते वाटतं मला पण होतील पण ते झालेले नाही. मग त्यांचं निबंधाला कुठं गेलेलं आहे, कुठं GSच्या याच्यामध्ये. ओव्हरऑल प्रोसेस म्हणून हे बातमी खरी आहे की मराठीचे विद्यार्थी झाले नाहीयेत आणि ते होण्यासाठी अजून इनपुट अर्थातच त्यांना लागतील आणि ते इनपुट पण टाकण्याच्या दृष्टीनं इन्स्टिट्यूशनली काय करता येईल संस्थात्मकरित्या आणि प्रायव्हेट आमच्यासारखे लोक काय करू शकतील या सगळ्याचा एक असा विचार करायला पाहिजे. बरं, तुम्ही आता मागच्या 2-3 वर्षांचा विचार केला पण आपण जर मागच्या 4-5 वर्षातला ट्रेंड बघितला तर तो ट्रेंड कसा आहे? मराठी माध्यमातले मागच्या 4-5 वर्ष झालेले म्हणजे 2-3 जण जरी मराठी माध्यमातले विद्यार्थी होतातच, असं होत नाही की झालेले नाही. यावर्षी ते पहिल्यांदा झालेले नाहीये आणि त्याच्या आधी आता हिमांशू नावाचा एक विद्यार्थी झाला होता. माझा किरण चव्हाण नावाचा एक विद्यार्थी, आता किरण IPS आहे, त्याला हिस्ट्री मला आठवतं 289 याला मार्क होते मराठीतनं लिहून जे आहे ते. त्यानंतर अगदी सुरुवातीला 270 ऑप्शनलला 80 मराठी माध्यमातून गेलेले लोक, पण एसएला तो पोपडोमास म्हणून मुलगा होता डेप्युटी कलेक्टर, त्याला 155 मिळालेले आहेत. मराठी माध्यमातल्या लोकांनी आपल्या क्षमता सिद्ध केलेल्या आहेत, पोस्ट काढलेल्या आहेत. आत्ताच्या ह्याच्यात मला हा डिक्लाइन ट्रेंड दिसतो. याचं कारण एकूण ज्या प्रकारचे विद्यार्थी येतात त्यांचं आणि मराठीचं फारसं शक्य नाहीये. म्हणजे माझ्या घरात मराठी आहे म्हणजे मला मराठी नाही जमेल असं नाही होत. मराठीचं एक जार्गन आहे, मराठीची एक परिभाषा आहे. म्हणजे आता समजा एन्व्हायरमेंट आहे तर त्याला पर्यावरण, इकॉलॉजी आहे तर त्याला परिस्थितिकी शास्त्र, त्या परिभाषेचा एक अभाव आहे. आणि दुसऱ्या बाजूला थोडस मला असं वाटतं कोरोना नंतर माझं ऑब्झर्वेशन आहे की ते विद्यार्थ्यांचं लेबर ज्याला आपण म्हणतो ते कमी होत चाललंय थोडं. म्हणजे आता 2 गोष्टी आहेत. समजा आता परीक्षा आपण देणार आहे तर ते काय म्हणतात, हा पेपर आहे हा वाचा आणि ह्याचं उत्तर लिहा. म्हणजे त्यांनी सांगितलेल्या 2 गोष्टी आहेत की वाचन करणे आणि लिहिणे. आता विद्यार्थ्यांकडे बघितलं ते काय करतात, आता समजा मी लेक्चर देतो ते ऐकतात किंवा बघतायत. तर बघणे आणि ऐकणे हे वाचणे आणि लिहिणेला पर्याय नाही, ते पूरक आहे. आता मी व्हिडिओ बघितले, सरांचा व्हिडिओ बघितला, यांचा व्हिडिओ बघितला, पण ते अभ्यास नाहीये. अभ्यास काय आहे तर लिहिणे, तर लिहिण्याची कौशल्य नाहीये. आणि मुलांचे असे भ्रम निर्माण झाले की आपण अमुक अमुक बघितले, आपण अमुक क्लासेस केले, आपण अमुक केलं तर ते आता होणारच आहे. पण ह्या 2 प्रोसेस वेगळ्या. वाचन ही प्रोसेस, त्यामुळे रिडिंगची क्रिटिकल ॲबिलिटी ही जुन्या समजा आपण म्हणलं आधीच्या विद्यार्थ्यांमध्ये ती खूपच होती, ती तुलनेनं आता कमी व्हायला लागले कारण डिजिटलायझेशन मुळे साधारणतः त्यांच्यावर एक प्रेशर आहे. आणि त्यामुळे ते कसं होतं, जसं फोमो आपण म्हणतो की आपल्याला वाटतं मी व्हिडिओ बघितले नाही तर मी काय मिसिंग करतोय का. ज्यावेळेला UPSC असं म्हणेल का नाही की तुम्ही डिजिटलला पेपर सोडवा, त्यावेळेला आपण वेगळा विचार करतो. आत्ताच्या त्यांची मेथड आहे, हा पेपर इथं दिला, फिजिकली तुम्ही इथं बसा आणि ते पेपर सोडवा. मग तसंच आपण करायला पाहिजे. तर ते होत नाहीये विद्यार्थ्यांना लिहिण्याची कौशल्य. आणि आपण जसं म्हणाला की ते पालकांच्या लेवलला पण त्या प्रकारचं
अंडरस्टँडिंग पालकांनी पण त्यात इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. म्हणजे आता ग्रॅज्युएट झाल्यावर ही बातमी बघून तसं उपयोग नाहीये. आता पालकांच्या मध्ये काही लोकांमध्ये अवेअरनेस असतो. हो, अगदी. आपल्याला काही बोललेत आहे ऑलरेडी याच्याबद्दल की आम्हाला आता आमचा मुलगा मराठी माध्यमातून शिकलाय, मग आता आमच्या मुलाचं UPSCचं क्रॅक करण्याचं स्वप्न कधी पूर्ण नाही होणार का, अशा पद्धतीची चर्चा आहे. मुलं पण असा विचार करतायत की अरे आपण मराठीतून शिकलोय, मग आता कसं करणार का, ह्या रिझल्टमुळं एका. अगदी बरोबर. आणि याचं मुख्य कारण जे आहे मराठीतनं शिकलोय, पण ते काय शिकलोय, त्याची गुणवत्ता काय हे बघायला पाहिजे. म्हणजे आता समजा मी CBSEचा विद्यार्थी आहे, नवोदयचा विद्यार्थी आहे, तर यांची गुणवत्ता सगळ्या मराठीतल्या लोकांच्या पेक्षा जास्त असते हे प्रॅक्टिकली दिसतंच. कारण मराठी माध्यमाला म्हणजे भाषेला मला वाटतं दोष देण्यात काय पॉईंट नाही. जे भाषा ज्यांनी आत्मसात केलेली आहे त्यांची गुणवत्ता काय, त्यामुळे भाषेमध्ये झाले. आता माझा एक विद्यार्थी कौस्तुभ म्हणून 15वा आलेला आहे, शीतल म्हणून मुलगी आहे ती जवळजवळ 21वी आले होते. अजित जोशी म्हणून आहे तो पण असाच आलेला होता. कारण मराठी माध्यमातल्या लोकांनी कंटिन्युअसली पहिल्या 15 मध्ये, 10 मध्ये, 20 मध्ये, पहिल्या 30 मध्ये खूप काम केलेलं आहे. आता यावर्षी आपण साधा घेऊ, हिंदी माध्यमातला एक विद्यार्थी ऑल इंडिया 20 रँकला आलेला. मग हिंदी माध्यमातल्या लोकांना जर त्यातले खूपच मुलं झालेले, बाकी रिजनल लँग्वेज झालेले आहेत ना, तेलुगूचे झालेले आहेत. म्हणजे पहिले 19 जे आहेत तर ते इतर भाषेतले मातृभाषा असणारे आहेत आणि 20वा नंबर हिंदी भाषेतला आहे. हा, म्हणजे पहिले इंग्रजीतले 19 आहेत. पण आता याच मागच्या 2 वर्षावर बघितलं तर एक मुलगी होती ती तेलुगूला ऑल इंडिया 9 रँक आली होती ना. ओके. म्हणजे मराठी माध्यम जसं घेऊन, कारण भारतीय सगळ्या संविधानातल्या सगळ्या भाषांमध्ये भारतातले विद्यार्थी लिहितात. तेलुगूतनं लिहितात, कन्नडमधनं लिहितात, तमिळमधनं. मग हे विद्यार्थी दिसतात ना आपल्याला. मराठी साहित्य हा विषय घेऊन परीक्षा देणाऱ्यांचं प्रमाण किती आहे, ते घटतंय का? हा, मराठी साहित्य आता माझं स्वतः त्यासाठीच ख्याती होती किंवा माझं त्यासाठीच लोकांच्या मध्ये होतं की सरांच्याकडे मराठी साहित्य होतं. मी 97 सालापासून शिकवतो. तर मराठी साहित्याचं काय व्हायला लागलेलं आहे की एक तर रेशो खूपच कमी व्हायला लागलेला आहे. म्हणजे एक समजा 50 विद्यार्थी आधी होते, आता एक 15-20 विद्यार्थी ते सगळं करतात वर्षभरात. याचं मुख्य कारण जे आहे तर मराठी विषयीची एकूण समाजामध्ये असणारी जी जाणीव आहे ना. आपण समजा आपण म्हटलं की 100 कोटीची आता पुस्तकांची विक्री झाली, पण ती पुस्तकं काय टाईपची आहेत, त्याची गुणवत्ता काय, त्या गुणवत्तेविषयी काय कोण बोलत नाही ना. पुस्तक सकस तुम्ही माडगुळकर किती तुम्ही वाचलेत, तुम्ही आपल्या क्लासिक ज्याला म्हणतो हरिभाऊ वाचलेत का, फडके वाचलेत का, खांडेकर वाचलेत का, राणातल्या कविता तुम्हाला माहिती आहेत का, अत्रे माहिती आहेत का, इंदिरासंत माहिती आहे, ह्याचं काहीच नाही. पूर्वीच्या मुलांमध्ये तो सुयुक्ती असले तर त्यामध्ये इगर असायचा, त्यांनी ते सगळं कल्चरली वाचलं. त्यामुळे कल्चरल कॅपिटलचा मुद्दा आहे. कल्चरल कॅपिटल या येणाऱ्या विद्यार्थ्यांचं कमी आहे, नॅरो आहे खूपच. आणि याचं कारण ते ज्या शिक्षण व्यवस्थेत आलेली आहेत करोना नंतर, म्हणलं कोरोना बॅच असेल तर कोरोना बॅच नावाची आता एक टर्म निगेटिव्ह झालेली आहे. कोरोना बॅच म्हणलं लोक नकोच म्हणतात. मग त्याच्यावर रेमेडी म्हणून आता जास्त मेजर आपल्याला काढायला 2 प्रकारे करता येतं. एक म्हणजे इन्स्टिट्यूशनली वेगवेगळ्या ज्या ज्या शाळांमध्ये शिकतात मुलं तिथं आतापासून फोर्स लावता येतो UPSCला लागणारं वातावरण. आता समजा बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे, वरच्या सगळ्या नॉर्दर्न बेल्ट मध्ये त्यांनी काय केलंय, त्याला ट्यून असे सिलेबस केले. आता MPSCनं UP सारखा अभ्यास केला. हा माझा प्रश्न तोच पुढे होता की MPSCने आता UPSC सारखा अभ्यासक्रम केलेला आहे, तर त्याचा बेनिफिट पुढे भविष्यात आपल्या मुलांना होईल का? त्याचा कधी होईल, ज्या वेळेला आपला इथला सिलेबस बदलेल. मराठीचा सिलेबस कुठं बदललेलं. ओके. म्हणजे बालभारतीची पुस्तकं अजून तशीच आहेत. बालभारतीची पुस्तकं MPSC सिलेबसला अनुकूल जेव्हा होतील, जी NCERTची आहेत, कारण NCERT सारखा तसा सिलेबस आहे आणि तो दळवी कमिटीने घेतलेला आहे. त्यामुळे एक म्हणजे महाराष्ट्रात जे शिक्षणाचं हे आहे त्याचा स्ट्रक्चरल बदल घडवायला पाहिजे. चांगलं वाईट नंतर ते बदलायला पाहिजे, त्यांना ट्यून करून घ्यायला पाहिजे जे नॉर्दर्नच्या लोकांनी केलेलं. आणि दुसरं याच्यातनं लेखी परीक्षा आल्यामुळे थोडंसं MPSCला वाईज अधिकारी मिळाला पाहिजे, म्हणजे ज्याला विजडम चांगला आहे, ज्याला समज चांगली आहे. कारण पूर्वी नुसतंच MCQ होतं ना, आता थोडं लिखाण करणारे आणि थोडंसं कमळणारे असे लोक पण येतील आणि त्याचा थोडासा सकारात्मक परिणाम होऊ शकेल नक्की जे आहे ते. बरं, आता सर आणखी एक चर्चा अशी सुरू आहे, विद्यार्थ्यांमध्ये पण आहे आणि पालकांमध्ये पण सुरू आहे की UPSC मध्ये जे वरिष्ठ लेवलचे अधिकारी किंवा जे इंटरव्ह्यू घेणारे जे मंडळ असतात, तर त्याच्यामध्ये जे मराठी भाषिक आहेत त्यांच्याबद्दल दुजाभाव केला जातो किंवा असे जे रिजनल लँग्वेज जे आहेत, मातृभाषा ज्यांच्या वेगळ्या आहेत, अशा भाषिकांसाठी दुजाभाव केला जातो. ह्यात तथ्य आहे? याच्यात माझ्यामध्ये शून्य असं काही नाही. कारण ते कुठल्या तरी रिजनमध्ये आलेले असतात. समजा आता मी असं म्हटलं की नॉर्थ ईस्ट मधला आहे, मग माझी आसमी लँग्वेज आहे, मग मी आसमी लोकांना थोडंच हे करणार आहे. त्यामुळे नॅशनल असं काही नाही, ते कुठल्या तरी प्रादेशिक भाषातनं आले. आणि मराठी बद्दलची
अशी मी आता 97 सालापासून आहे, असं मला एकदा पण दिसलेलं नाही की मराठीबद्दल थोडीशी अनास्था आहे किंवा पॅनल म्हणून आम्ही तुम्हाला हेट करतो, असं नाही. बरं, त्याच्यामध्ये हा गैरसमज घालवायला पाहिजे. कारण काय आहे तर युपीएससी मायामध्ये त्यातल्याच भारताच्या ह्याच्यामध्ये तसा न्यूट्रल आणि एक बॅलन्स आणि व्हिजन असणाऱ्या अजूनही ते डायस तसं टिकून राहिलेलं आहे. याबरोबरच अजून एक चर्चा असते की इंग्रजीच्या तुलनेत इतर भाषांना दुय्यम स्थान युपीएससीत दिलं जातं. ह्यात पण तथ्य आहे का तुम्हाला काय? हे सुद्धा मला वाटतं खरं नाहीये. हे मिथ आहे. हा, म्हणजे युपीएससीचा स्वतःचा बायस नाहीये हे नक्की आहे. जसं आता यावेळेस एका एससीच्या विद्यार्थ्याला मराठी मीडियम मधनं लिहून 137 मार्क आले. यावेळेला माझ्या मराठी लिटरेचर एका विद्यार्थ्याला 279 मार्क आलेले. या वेळेला मराठी माध्यमातून लिहून पहिल्या पेपरला 108 मार्क आलेले. एसएला 122 पर्यंत गेलेले लोक आहे मराठी माध्यमात. आणि त्यामुळे सगळ्या उलट आपण असं केलं, आता समजा हे 5 जण मराठी माध्यमातले, यांचे चांगले मार्क, यांचे चांगले मार्क, यांचे चांगले मार्क घेतले मराठीतल्या लोकांचे, तर ते टॉपर पेक्षा जास्त होतात. भारतातला इंग्रज आलेले टॉपर आहे ना. तुम्हाला समजा पहिल्या पेपरला चांगलं मिळालं, मला दुसऱ्या पेपरला चांगलं मिळालं, तिसऱ्या पेपर आपल्या सगळ्यांचे गोळा केले, त्याची टोटल ही मराठी माध्यमातल्या मुलांची केली तर ती टॉपर पेक्षा चांगली आहे. टॉपरचे 800 ही 891 होते. म्हणजे याचा अर्थ तुमच्यामध्ये जे चांगलं आहे ते मी उचलायला पाहिजे, माझ्यात जे चांगलं आहे ते यांनी उचलायला पाहिजे. म्हणजे एक आदर्श सगळ्यांचे मार्क घेतले तर एक असं सिस्टीम तयार होईल. हा, तर एक इमॅजिन आपण एक कॅन्डिडेट केला, असा एआय केला, आपल्या मराठीचा एक एआय केला, तर त्याचे मार्क 891 आहेत. या वर्षीच मी म्हणतोय ते. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या बाजूने प्रिव्हिलेज नाहीये की असं जे की युपीएससी थोडीशी इंग्रजीला सॉफ्ट आहे असं नाहीये. तुम्ही कारण तपासणारे पेपर सुद्धा आपले मराठी जाण असणारे, बारकावे असणारे, त्यातले एक्सपर्ट असणारे ते लोक तपासतात. तुम्ही तसं डिलिव्हर करा, आम्ही तुम्हाला मार्क देतो. बरं, जे सध्या परीक्षार्थी आहेत ते मराठी शिवाय कुठल्या ऑप्शनला जास्त प्रेफर करतात? आत्ताच्या ह्याच्यामध्ये एकूण जीएस आणि याचा सिलेबस बघून जसं ठरवलं की सोशिओलॉजी आम्हाला बरा पडेल, अँथ्रोपॉलॉजी बरा पडेल, पॉलिटिकल सायन्सचा विचार करायला पाहिजे, हिस्ट्रीचा विचार करायला पाहिजे, म्हणजे सोशल सायन्स ज्याला आपण म्हणतो ना त्याचा जास्त साधारणतः. इंजिनिअरिंगचे काही विद्यार्थी आहेत, मेडिकलचे काही विद्यार्थी आहेत, तर त्याचं काय होतं, त्यांचा सिलेबस तेवढा सगळा एक्झॉस्ट होत नाही. पूर्वी 6 महिन्याची गॅप असायची त्यात ते कोचलायचे, आता ते 3 महिन्याची गॅप असल्यामुळे जीएसला ते हॅम्पर करतात आणि त्यामुळे थोडेसे टेक्निकल सब्जेक्ट मागं पडले आणि ह्या विषयांना जास्त प्राधान्य आहे थोडंसं. सर, आता जो रिझल्ट लागला आहे तर त्याच्यामुळं ग्रामीण भागातनं जे येणारे विद्यार्थी आहेत ज्यांचा युपीएससी पास होऊन अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे, तर त्यांच्यामध्ये यामुळं भीतीचं वातावरण तयार नाही का होणार? त्यांनी काय करायला पाहिजे? एक्झॅक्टली. मग त्यामुळं आपण थोडं म्हणतो ना की थोडीशी चिंता ही चांगली पण असते, तसं मला वाटतं या चिंतेचं सकारात्मक रूपांतर आपण करायला पाहिजे. समजा उद्या पुलटा असं झालं की पुढच्या वर्षी भारतामध्ये मराठी माध्यमाचा 15 विद्यार्थी आला, तर याचा अर्थ त्या मुलांना ती सोपी झाली असं नाही होणार. केव्हा तो 15 आला की होप निर्माण होईल, पण लेबर तुमचं तुम्हालाच घ्यायचं आहे. म्हणजे तुमची मेहनत तुम्हीच घ्यायला पाहिजे. याच्यातनं वॉर्निंग हेच आहे की बाबा या गोष्टी आपण टाळायला पाहिजे, डूज आणि डोंट अशी एक यादी करायला पाहिजे. ते 3 पातळीवर करता येईल. म्हणजे संस्थांनी काय केलेलं आहे, म्हणजे आता खूप संस्था आहेत ना, या संस्थांमध्ये तसं मराठीचा स्पेशल ड्राईव्ह घ्यायला पाहिजे. खास मराठी माध्यमातल्या याच्यातनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे त्यातले एक्सपर्ट पत्रकारितेमध्ये असणारे याचे खूपच लोक महाराष्ट्रात आहेत ना, त्या लोकांचं त्यांच्याशी ट्रेनिंग द्यायला पाहिजे, त्याच्यातनं काम करायला पाहिजे. आणि त्यामुळं याचा कन्सर्न जरूर आहे, पण त्याचा प्रेशर घेऊन आपण ते करायचंच नाही असं नाही. कारण शेवटी ऑल इंडिया लेवलची एक्झाम आणि त्याचा टफनेस ते मेंटेन करणारच आहेत. असं सर, मुख्य परीक्षा देऊन पास झालेले जे पुढे गेले होते मुलाखतीसाठी, तर ते 3 आय थिंक विद्यार्थी होते, बरोबर? तर 3 विद्यार्थी होते. तर मुख्य परीक्षेमध्ये गुण वाढवण्यासाठीच, मुलाखत तर पुढचा पार्ट आहे, पण मुख्य परीक्षेमध्ये गुण वाढवण्यासाठी जर एखाद्याचा मराठी हाच विषय असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? म्हणजे मराठी लिटरेचर म्हणा, मराठी माध्यम म्हणतात, मराठी माध्यमात असेल तर संकल्पनात्मक स्पष्टता ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे आता समजा उदाहरणार्थ आपली जहाजं तिथं अडकलेली आहेत याला पर्शियन गल्फ जे आहे ना, मग त्यातनं ते लोक परत येतात. आता मी इथला पुण्यातला एक हे आहे काम करणार आहे, तर मी काय केलं होतं की इथलं कच्चा माल घेतला 50,000 रुपयाचा, 1 लाख रुपये मला मिळणार म्हणून ते जहाज पाठवलं, ते अडकलं. मी आता गव्हर्नमेंटला मी याच्यावर 18% जीएसटी टाकलाय, मग मला माझा आयटीसी परत मिळेल का? म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट जे असतं, आता इनपुट टॅक्स क्रेडिट बद्दल नीट वाचायला पाहिजे. म्हणजे संकल्पनात्मक दृष्ट्या तुम्ही तेलुगूतनं वाचा, मराठीतनं वाचा, ते जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत पुढे जाता. आता ट्रेंड कसा झालेला आहे, आपल्याला जसं म्हणतात दिल्ली पॅटर्न जे आहे ती स्पून, म्हणजे एवढं वाचा हे होईल, एवढं वाचा. त्या मुलांमध्ये मराठीमध्ये तशी जास्त टेंडन्सी आलेली आहे की
ओके, कामापुरतंच वाचा. हा, टीचरनं दिलं की तेवढं म्हणायचं आणि Notes थांबायचं. फक्त बघायचं. हा, पूर्वीची मुलं तसे नव्हते, काय 4 ते 10 गोष्टी वाचायचे. हिंदू अख्खा सगळा वाचतील, लोकसत्ता सगळा वाचून टाकतील, म्हणजे पेपरचं त्यांची भूक जास्त होती. आणि आता क्लासेसवाल्यांचं मार्केट आणि हे वाढल्यामुळं त्याच्यामध्ये त्यांना वाटतं की एवढं केलं की पुरेसे, कारण तसं त्यांच्यावर टीचरचं बॉम्बार्डिंग होतं. अरे मी एवढं वर्ष शिकवतोय, मी तुम्हाला सांगतो हे होईल बरोबर. तर ह्याच्या ट्रॅप मधनं पाहायला पाहिजे. माझ्या सकट सांगतो, मी समजा 97 पासून शिकवतोय, तर क्लास करून कोणी आयएस होत नाही, होता कामा नाही, तसं होतच नाहीये. त्याचा फायदा काय होतो की 5-10% ते लवकर पुढे सरकतील, त्याच्या अनुभवाचा, त्यांच्या नॉलेजचा त्यांना काय फायदा झाला, त्यामुळे त्याचा मार्केटचा जरूर फायदा घ्यायला, पण विद्यार्थीचं इनपुट कुठे आहे, ते इनपुट जास्त टाकायचं. तुमच्या बोलण्यातनं सर एक मुद्दा आला की कामापुरतच वाचतायत. हो, माझा प्रश्न असा आहे की आता तुमच्या हाताखालून अनेक विद्यार्थी जात आहेत, यांचं वाचन कौशल्य, संवाद कौशल्य हे कमी पडत आहे. वाचन कौशल्य, संवाद कौशल्य खूपच कमी पडायला लागलेलं आहे. गेल्या 3-4 वर्षात तर ते विशेषतः कोरोना नंतर आहे ना, खूपच कमी पडायला. म्हणजे इन्फरन्स काढणे, लक्षात ठेवणे, म्हणजे ह्याला जेनझी नुसता आपण म्हणून दोष देऊन चालणार नाही किंवा हे जेनझीचं असंच आहे, ते फक्त डिजिटल मध्ये असतात. या परीक्षेची जी नीड आहे ती नीड आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तशा दृष्टीनं वाचन, एखादी मी बातमी वाचली तर त्याचा मतदार्थ कसा काढायचा, त्याचा निष्कर्ष काय काढायचा, त्यातल्या फॅक्ट्स कशा, वाचनाचं स्किल आहे, त्याचं क्रिटिकल ॲबिलिटी आहे, तसं लिहिण्याचं पण कौशल्य आहे. मग एका मिनिटात साधारण यांना 20 ते 22 शब्द लागतात, मग तेवढं आपण लिहितो का? मग आता त्या रश्मी जगळून आपल्या सेन्सरच्या कदाचित असतील इंचार्ज, माझे जुने 2008चे विद्यार्थी, मग ते एका मिनिटात 40-42 शब्द लिहायचे ना. मग ते प्रॅक्टिसचा भाग आहे ना, त्यासाठी लेबर आहे, त्यासाठी कन्सिस्टंटली अनालिटिकल आहे. म्हणजे आता मुलांना म्हणलं जावडेकर वाचा, म्हणणार कोण जावडेकर, आचार्य जावडेकरच माहिती नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण म्हणलं, मग तुम्ही त्यांना असं म्हणलं की तुम्ही विनोबांचं लोकनीती वाचलेलं आहे, ते म्हणणं कोण विनोबा, अरे बा, कारण त्या ह्याच्यात तसं लॉस्टच झालेलं आहे ते. सर तुमच्या बोलण्यात दोनदा विषय आला, कोरोना नंतरची बॅच, कोरोना नंतरची बॅच. काय हे बॅच कशी आहे आता जे तुमच्या दिसतात, त्यांचं थिंकिंग प्रोसेस काय आहे, ते कशा पद्धतीने या स्पर्धा परीक्षांकडे? 2-3 त्याच्यात मुद्दे आपण म्हटलं तर बऱ्याचदा काय होतं की मला समजा आता काही विद्यार्थी, तो अनुज नावाचा विद्यार्थी टॉपर आला, मला वाटतं की तसा अभ्यास मी केला तर मला लगेच व्हायला पाहिजे, त्यामुळे माझे ऍस्पिरेशन खूप वाढलेले आहेत, लेबर तसं कमी पडत. ऍस्पिरेशन खूप आहे, लेबर. आणि दुसरं बऱ्याच जणांनी काय की काहीतरी मी ठरवलेलं आहे की असं असं केलं तर, मग ते टीचरकडे आल्यावर त्यांची आर्ट ऑफ लिसनिंग कमी झाली असते, ते व्हॅलिडेशन साठीच येतात. ओके, म्हणजे तुम्ही आता मी म्हणलं असं करायचं नाही तर ते मला भेटतच नाही. ते ज्यांना असं म्हणतील की तुम्ही करताय ते बरोबर आहे, मग त्यांच्याकडे जाता, मग ते सक्सेस येत नाही. काय नेमकं काय चुकतंय? याचं मुख्य कारण म्हणजे की ज्या संयमानं, ज्या यानं त्याला जी बैठक लागते सिव्हिल सर्व्हिसला, 1-1.5 वर्षाचा मोठा स्पॅन आहे, त्याला जो पेशन्स पाहिजे, त्याला जे रिगर आहे, त्याला जी साधना आहे, त्या साधनेमध्ये मुलांची व्यग्रता बाकीची जी आहे ना, आपण म्हणतो सगळं ते क्षणभंग व्हायला लागलं, तसं त्यांचं ते ताकद पण कमी होते. ऐकलं की लगेच ते चळबळ सुरू होते. पूर्वीचे मुलं असे बसले तर 2.5-3 तास पूर्ण सायलेन्स मध्ये ऐकायचे, कॉन्सन्ट्रेशनची ताकद. आणि त्यामुळे मग ते ओव्हरऑल प्रोसेस म्हणून त्यांची स्वतःचा स्टॅमिना वाढवणे, त्यांना वाचनाची कौशल्य करायला लावणे, इन्फ्लुएन्स काढणे, पटपट वेगात एखादं हिंदूतलं आर्टिकल आहे ते वेगात वाचून अनालिसिस करता येतं का, असे नॉन युपीसीची एक्सरसाइज वाढायला पाहिजे. आता समजा तो यावेळेला बापूसाहेब गायकवाड नावाचे विद्यार्थी झाले, तर ते जुना माझा विद्यार्थी आता झाला यावेळेला, तर त्यांना कसं सांगायचं, म्हणजे समजा एक चेअर आहे, तर चेअरवर तुम्ही आहे ना GS1, GS2, GS3, GS4 साठी लिहा. मग GS1 मग मी लिहिणार की हिस्ट्रीमध्ये कुणी कुठे चेअर गेली होती, GS2 ला मी म्हणणार पॉलिटी आहे, म्हणलं की तिथं मुली ना तुम्ही बसून देत नाही, जेंडरचा मुद्दा आहे. तिसऱ्या बरोबर म्हणणार इकॉनॉमी, किती खुर्ची करायला लागतात. चौथ्याला इथिक्स आहे. म्हणजे प्रत्येकाचं असं मुलं कुठली पण गोष्टी विश्लेषण करायचं. आजच्या ह्याच्यात मुलांना वाटतं की मग मी याचं काय करू, इथं खुर्ची येते तरी काम आहे, तुम्ही काय पण सांगताय. म्हणजे ते आर्ग्युमेंट लक्षात येण्याची स्पेस त्यातली कमी झालेली. सर हा जो निकाल आहे तो अनेकांच्या डोळ्यात आता अंजन घालणारा ठरणार आहे. तर मराठी माध्यमातनं जे आता पुढे परीक्षा देऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांना जे शिकवतात त्या शिक्षकांनी स्वतःमध्ये काय नेमके बदल करावे जेणेकरून यश त्यांना मिळेल? बरोबर, दोन्ही लेवलला आपण बघतो. म्हणलं शिक्षकांचं एक बंधन आपण असं केलं जे आता या फील्डमध्ये आहे की बऱ्याचदा कसं होतं की समजा आता माझ्या गेल्या वेळेचे काही विद्यार्थी झाले, त्याच्या जोरावर मी 2 वर्ष टिकेन, पण तुम्हाला लॉंग रन मध्ये काम करायचं तर एका विद्यार्थ्यानं जेवढा अभ्यास आयासाठी करायला पाहिजे तेवढा शिक्षकांना अभ्यास करायला पाहिजे. शिक्षकांना सतत वाचत राहायला पाहिजे, त्याची स्किल वाढवत राहायला पाहिजे, त्याचे अपडेट घ्यायला पाहिजे, कारण हे खूप फील्ड डायनामिक आहे. बरोबर. आणि विद्यार्थ्यांच्या बाजूला त्यांनी त्यांची
आपण दोन शब्द म्हणतो ना, युपीएससीला दोन शब्दाला महत्व आहे, ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट आणि क्रिटिकल ॲबिलिटी ऑफ कॅन्डिडेट जे आहे. तर ती ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट सिव्हिल सर्व्हिसमध्ये युपीएससी मध्ये खूप बघितली जाते. आणि क्रिटिकली तुम्हाला चिकित्सक गोष्टी होत्या. आपल्याला असं वाटतं की आपण जर टीका केली तर क्रिटिकल करणं वेगळं आणि क्रिटिकल ॲबिलिटी असणं वेगळं. तर याच्यातली लाईन खूप ब्लर झाली विद्यार्थी. मला वाटतं यांच्यावर बोललो, यांच्याबद्दल बोललो तर मला काही घेणारच नाही, त्यामुळे ते अपेजमेंटच्या मोडमध्ये जातात की पुन्हा सगळं आलबेल आहे. आलबेल आहे तर तुला कोण हायर करणारच नाही ना. बरोबर. मी म्हटलं की इथं खड्डे आहेत, तिथे खड्डे आहेत, हे पोल्युशन चांगलं नाही, हे चांगलं आहे, लोक म्हणतील हा म्हणजे यांना काहीतरी दिसतंय बाबा. त्यामुळे क्रिटिकली एखाद्या गोष्टीमध्ये उतरायला पाहिजे, त्याच्या मुळापर्यंत जायला पाहिजे, त्याचं विश्लेषण चांगलं करायला पाहिजे आणि ते तेवढ्याच वेळामध्ये सादर करायला. माझ्याकडे जास्त वेळ नाही, 3 मिनिटात तुमचा एक रिपोर्ट द्या. त्यामुळे रायटिंगचं स्पीड आणि मेथड जे आहे ना ह्याच्यावर पण काम करायला पाहिजे. पण ते अशक्य आहे ना. आपण आता असं म्हणू की बाबा ह्याच्यातनं एक फलित काय, आता तुम्ही हे सगळं घेताय तर याचा एक इम्पॅक्ट असं झाला की सगळं पॉझिटिव्हली काम केलं तर का नाही. म्हणजे मी असं अपेक्षितच आहे की आता मी खूप काळ शिकवतोय, माझी अपेक्षा आहे की भारतातला पहिला नंबरचा विद्यार्थी आहे ना तो मराठी माध्यमात व्हायला पाहिजे, होऊ शकतो. माझा तसा ठाम विश्वासच आहे. तसे कॅन्डिडेट दाखवा, तसे कॅन्डिडेट घडवले तर आपण तसं होऊ शकेल. त्यांच्या बाजूने बायस नाही हे नक्की आहे. म्हणजे 13 बॅचला 2013 तो नीरज म्हणून मुलगा होता, तो ऑल इंडिया 13 रँकला हिंदीतनं आला होता ना. बरोबर. असं माझे कितीतरी विद्यार्थी झालेले आहे. मी मराठी माध्यमातच जास्त शिकवलेलं आहे. असं सर, माझा शेवटचा प्रश्न, इंग्रजीतल्या लोकांना मग सक्सेस का मिळतंय हा एक अनेकांनी मला काल प्रश्न विचारला. अगदी बरोबर. आता एक तर हे म्हणजे हे खूप जणांना मी सांगितलेलं आहे आणि आपल्याला पण तेच म्हणतो की त्याची अभ्यासाची पद्धती, त्यांची डिसिप्लिन, त्याची शिस्त, त्याचं लेबर हे मराठी माध्यमातल्या मुलांचं थोडंसं कमी पडतं. मग ते एक्सक्यूज येतात. आता समजा म्हणलं तर सर आम्ही तर हिंदू वाचत नाही, हा काही चांगला गुण नाहीये. मग याला पर्याय, आता उदाहरण, आता बालाजी मंजुळे नावाचा स्टुडंट होतो, 56 नाव आला होता, नागराय मंजुळेचा तो चुलत भाऊ. तर बालाजीला दिसायचा पण इश्यू होता. तर बालाजी कसं करायचं की 8-9 पेपर घ्यायचा. मग तो सोलापूरचा तिकडचा जेवरचा तर तो संदेश घेईल, ऐक्य घेईल, पुढारी घेईल, लोकमत घेईल, म्हणजे ते सगळं गोळा करायचं आणि ते इंग्रजीपेक्षा जास्त व्हायचं ना. आता जयंत माकणे नावाचा विद्यार्थी, जयंतला तर काही दिसायचंच नाही, तो सगळं रेकॉर्डिंग ऐकायचा. न दिसणारे मुलं पण आय झालेले आहेत. पूजा कदम नावाचे स्टुडंट. त्यामुळे म्हणजे ज्याला काय म्हणतात, ज्याला करायचंय का नाही तो करणारच आहे. आपण हा म्हणजे किंवा अगदी बरोबर आहे. मुलांच्या बाजूने आपण हार्श व्हायचं नाही असं ठरवलं, कारण शेवटी आपण आधीच्या पिढीचे आणि त्यांना जगाचा अनुभव नाहीये. तर त्यांनी ओबिडियंट जरी राहिलं ना, तुम्हाला सांगणारे लोक, पालक असतील, शिक्षक असतील, तुमचे सल्लागार असतील, हे तुमचे शत्रू नाही आहेत. तुम्ही त्यांचं ऐकायला शिका. 100% तुम्ही डिव्होशन उतरा, हा हार्टेड त्यात ठेवू नका, तर मग ते 100%. मी मुलांनी डेडिकेशन उतरलं ना मराठी मीडियमच्या तर ते 100% पुढे सरकते. ओके, धन्यवाद सर. थँक्यू. खूप सोप्या भाषेमध्ये त्यांनी हा जो युपीएससीचा रिझल्ट लागला आहे आणि त्या रिझल्ट नंतर जी एक मराठी पालकांमध्ये जे परीक्षार्थी आहेत त्यांच्यामध्ये जी चर्चा सुरू आहे की मराठी माध्यम घेऊन जे परीक्षा देत आहेत तर त्यांना युपीएससी क्रॅक करणं खूप अवघड जात आहे वगैरे, परंतु मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना देखील युपीएससी कशा पद्धतीनं पास होऊ शकतो आणि आपले स्वप्न कशा पद्धतीनं पूर्ण करू शकतो हे त्यांनी सांगितलं. सोबतच डिसिप्लिन आणि हार्डवर्कला पर्याय नाही असं त्यांच्या बोलण्यात नाही. तर तसं आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.